प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात सर्वांना सलाम. एसी चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आपण पवित्र शास्त्राचं अध्ययन करीत आहोत व बुधवारची सकाळ ही त्यासाठी आपण अध्ययनाला घेतलेली आहे. या अध्ययन वर्गासाठी अतिशय सुंदर सूत्रबद्ध पद्धतीने व ज्या नोंदी आहेत त्या आपल्या सगळ्यांना व या सर्व वचनांचं स्पष्टीकरण आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब यांच्याकडून आहे. एसी चर्च अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी यांच्या मार्गदर्शनाने आपण चर्च काउन्सिलच्या प्रत्येक मंडळीसाठी हा अभ्यास सुरू केलेला असताना आज आपण जे सर्व ऑनलाईन बघत आहात, माझा विश्वास आहे आपल्या प्रत्येकाची आध्यात्मिक वाढ याच्याद्वारे झालेली आहे. उपस्थित पाळक वर्ग व जे ऑनलाईन बघत आहे, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब आपलं स्वागत करतो आणि प्रार्थना करून आपणाला विनंती करेन की आपण पुढच्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावीत. प्रार्थना करूया. आमच्या दयाळू प्रभू, ही सुदिन सकाळ तू आम्हाला दाखवली, ही केवळ तुझ्या अपार कृपेने आम्हाला मिळालेली आहे. प्रिय प्रभू, प्रगटीकरणामध्ये किती सुंदर आणि आशीर्वादित गोष्टी आहेत. या समजून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा एक वार आजची ही सुदिन वेळ दिलीस म्हणून आम्ही आभार मानतो. आम्ही प्रार्थना करतो, आम्हाला विचारांना बुद्धीला चालना तू दे व पाळकसाहेब शिकवत असताना जिभा त्यांना स्पर्श करून बोलण्यासाठी लागणारी शक्ती त्यांना तू दे. आजचा अध्ययन वर्ग अतिशय आशीर्वादित असा होऊ दे. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. मी पाळक साहेबांचं पुन्हा एक वार स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण पुढील वेळा अभ्यासाचा घ्यावात. आजच्या सकाळी सगळे हजर असलेले, ऑनलाईन जडलेले सर्व भाऊ आणि बहिणी, आपणास प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा लाभो. या दिवसात आपण नवीन कराराच्या 27 पुस्तकांपैकी शेवटलं भविष्यवादात्मक पुस्तक योहानाला झालेले प्रकटीकरण यावर आपण थोडा विचार करत आहोत. काही ढोबळ अध्ययन करत आहोत आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत की नेमकं लेखकाला काय सांगायचं होतं आणि तेव्हा काय सांगायचं होतं, आताच्या काळात आपल्याला काय सांगायचं आहे आणि त्यानुसार मंडळी आणि वैयक्तिक जीवन आपल्याला कसं घडवता येईल, आपल्याला कसं सावरता येईल, आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या सैद्धांतिक आव्हानं देणाऱ्या व्यक्ती किंवा व्यवस्था कशा आपल्याला आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण कशा प्रकारे आपण सजग राहायला पाहिजे, आपली तयारी काय पाहिजे, आपली वैचारिक क्षमता बांधणी आपली झाली पाहिजे, आपलं जीवन हे देवभिरू असायला पाहिजे, शास्त्राचं वाचन आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार आणि ठरवल्यानुसार आपण करायला पाहिजे. नियमित शास्त्राभ्यास करण्याच्या पद्धती पहिले शिकल्या पाहिजे आणि त्यातली जी पद्धत आपल्याला जमते, आवडते, तिचा अवलंब करून त्यानुसार शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. कारण 3-5 वर्षे आपण एखाद्या बायबल कॉलेज किंवा सेमिनरीमध्ये जाऊन 4-5 लाख रुपये खर्च करून आपला धंदा, व्यवसाय, घरदार सोडून जाण्याची आजकाल फार थोड्या लोकांना इच्छा आहे. कारण काही जणांना पाठवलं जातं, काही जण स्वतः बोलावले जातात. 2 प्रकारे देव निवड करतो. आपल्याला त्यामध्ये लक्ष द्यावं लागेल, काय देव मला बोलवत आहे किंवा कोणी मला सांगत आहे. देवाची वाणी ऐकण्याशिवाय आपल्याला पुढे जाणं धोकादायक असतं. म्हणून पवित्र शास्त्र बायबल हे आपल्याला शहाणपण देतं, बुद्धिमत्ता प्रदान करतं, चैतन्य निर्माण करतं, आपल्याला ते हिंमत देतं, आपले डोळे उघडतं, आपल्याला ते सक्षम करतं. ते यासाठी की या जगात असलेलं आपलं जे जीवन आहे ते देवाच्या गौरवासाठी उपयोगी व्हावं आणि आपला त्या गौरवाच्या राज्यासाठी उपयोग व्हावा. मग आपल्याला यावर नेहमी विचार करावा लागेल की मग देवाच्या राज्यासाठी जर मला पाचारण केलेलं आहे तर माझी उपयोगिता काय आहे, मला का देवाने बोलावलं. तो बोलावतो म्हणून नाही, परंतु माझ्या मागे
बोलावण्याचा उद्देश देवाने कोणता दिला मला, आणि त्या उद्देशाप्रमाणे मी काय करायला पाहिजे, काय बनायला पाहिजे. प्रत्येकासाठीचा देवाचा सर्वात महान उद्देश म्हणजे कोणाचा नाश होऊ नये, तर सर्वांनी पश्चाताप करावा, सर्वांचं तारण व्हावं. ही एकमेव देवाची इच्छा सर्व मनुष्य जातीसाठी आहे. मग येथून आपल्याला प्रारंभ करावा लागतो की मग तारण म्हणजे काय, ते कसं मिळतं, मला कसं समजेल माझं तारण झालं. तारणाशी संबंधित गोष्टी आहेत, त्या काय आहेत, नीतिमत्व काय आहे, पापक्षमा काय आहे, नवा जन्म होणे म्हणजे काय आहे, माझं देवाने लेकरू म्हणून स्वीकार करण्याचं दत्तकपण काय आहे, माझं नीतिमत्वाचं जे काय आच्छादन मला देण्यात येतं ते काय आहे, तारण आज झालं उद्या काय होईल माझं, काय मी तारण गमावेन, माझ्या मृत्यूनंतर माझं तारण टिकेल का मला पुन्हा तारणासाठी कुठेतरी पश्चाताप करावा लागेल. असे असंख्य प्रश्न या तारणाच्या सिद्धांताशी जडलेले आहेत. म्हणून तारण होणे म्हणजे फक्त पाप आणि अपराधांची क्षमा मिळणं नाही, त्या पलीकडे पुष्कळ काही गोष्टी आहेत. म्हणून अशा प्रकारच्या विविध आपल्या जीवनविषयक आणि सिद्धांतविषयक गोष्टी आपण सगळीकडे जेव्हा ऐकतो, पाहतो, वाचतो, आता मीडियावर भरपूर काहीतरी आपल्याला नेहमीच मिळतं. छान स्टुडिओ रेकॉर्डेड मेसेजेस आपल्याला ऐकायला मिळतात, आपण फार छान म्हणतो, परंतु आपल्याला त्याची कल्पना पाहिजे की बोलणाऱ्या व्यक्ती किती तारण पावला, कधी तारण पावला, आज त्याचं जीवन काय आहे, तो व्हिडिओ कधी रेकॉर्ड केला होता, कोणी रिपीट केला, कशासाठी रिपीट केला, किती पैसे मागतात, किती अनुदान मागतात, हे सर्व बघायला पाहिजे. आणि म्हणून मंडळीमध्ये सेवा करणे आणि स्वतंत्र आपली स्वतःची सेवा दाखवणे ह्याच्यात फार फरक आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की आपली प्राथमिकता प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या रक्ताने विकत घेतलेल्या लोकांचा धनी आणि स्वामी आहे. आणि त्याने काय केलं की त्याने मरणातून पुनरुत्थान झाल्यावर त्याच्या हाती मरणाने अधोलोकाच्या किल्ल्या ठेवल्या आणि आपल्याला त्याने सार्वकालिक जीवनाची खात्री दिली की आता पुन्हा तुम्हाला मरणात आणि अधोलोकात कोणीही कधीही पाठवू शकणार नाही. असा विश्वास ज्यांनी धरला त्यांना त्याने आपल्या प्रेषितांच्या द्वारे एकत्र केलं. केवळ यरुशलेममध्येच एकत्र केलं नाही, तर सर्व जगामध्ये त्यावेळेच्या त्याने एकत्र केलं. त्यामागे त्याने आपला उद्देश अगोदरच सांगितला होता की जे तुम्हाला मी एकत्र करीन, गोळा करीन, मी संघ बनवीन, त्याला मी माझी मंडळी म्हणतो. ती मी रचणार आहे, तिला मी सांभाळणार आहे, तिला मी सजवणार आहे. पण कालांतराने साधारणपणे 60 वर्षांनी त्या मंडळ्या ज्या स्थापन झाल्या त्यापैकी काही मंडळ्या अशा वाटल्या प्रभू येशू ख्रिस्ताला की त्यांना प्रतिनिधी समजून त्यांच्याद्वारे सर्व जगाच्या मंडळ्यांना त्याने निरोप पाठवावा. म्हणून 7 मंडळ्यांना 7 ही संख्या पूर्णतेची असल्यामुळे 7व्या दिवशी देवाने विसावा घेतला. म्हणजे त्यानंतर त्याने काम केलं नाही, तसा हा संदेश अंतिम आहे. यानंतर पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त कोणालाही पत्र पाठवणार नाही, कोणालाही लेखी स्वरूपामध्ये प्रकाशन देणार नाही, प्रगटीकरण देणार नाही. जे त्याला द्यायचं होतं ते त्याने त्याच्या प्रेषितांच्या द्वारे देऊन पूर्ण केलं. त्याला लिखित स्वरूपामध्ये आणलं. 397 इसवी सनामध्ये त्या 27 धर्मग्रंथांचा एक संच निर्माण करण्यात आला आणि त्याला नवा करार आज म्हणतो. जुना करार अगोदरच अस्तित्वात होता. मंडळांनी त्यांचीही मान्यता स्वीकारली आणि 66 पुस्तकाचा ग्रंथ मंडळीच्या मार्गदर्शनासाठी, आपल्या वैयक्तिक मार्गदर्शनासाठी देण्यात आला. पण यामध्ये मग काही गुज गोष्टी आहेत, काही गूढ गोष्टी आहेत ज्या आपल्याला समजणं थोडंफार शक्य आहे, आपल्याला जास्त समजणार नाही. म्हणून लेखकाने पहिल्या 3 अध्यायामध्ये जे समजेल
त्या भाषेमध्ये थोडंफार त्याने आपल्याला सांगितलं, कारण तो पृथ्वीवर होता. आता 4थ्या अध्यायापासून त्याची दृष्टी पलीकडे जाते आणि 4थ्या अध्यायामध्ये आपण वाचूया थोडं आणि आपल्याला समजेल की मी काय सांगू इच्छितो. की त्याची दृष्टी पलीकडे जाते आणि तो काय करतो की 4थ्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून तो आपला जो आलेला अनुभव आहे, त्याने जे पाहिलं आहे ते तो प्रगट करतो. काय म्हणतो तो? यानंतर मी पाहिले, यानंतर मी पाहिले. काय पाहिले? तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लागलाच मी आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्पे व सारदी या रत्नांसारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्र परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट असलेले 24 वडील बसलेले होते. राजासनाच्या आतून विजा, वाणी, मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या मशाली देवाचे 7 आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा होता, सिंहासारखा. दुसरा गोऱ्यासारखा. तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेर जो आहे, हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. लेखक आता आपली दृष्टी जेव्हा वळवतो तेव्हा तो स्वर्गाकडे आपली दृष्टी लावतो आणि तो अद्भुत अशा गोष्टी पाहतो की ज्याचं वर्णन आपल्याला करणं फार कठीण जाईल. पण मूळ हेतू लक्षात घ्यायला आता की पहिले येशू ख्रिस्त कोण आहे, नंतर त्याचे निवडलेले लोक कोण आहेत, त्यानंतर त्याची मंडळी काय आहे याचं विवरण पहिल्या 3 अध्यायामध्ये दिल्यावर आता देव या प्रेषित योहानाला स्वर्गीय दृष्टांताकडे त्याची दृष्टी वळवण्यासाठी त्याला तो सांगतो आणि तो म्हणतो, मी पाहिले. अंदाज नाही आहे, तो विचार करत होता ते नाही आहे, तो प्रार्थना करीत होता असं पण नाही, तो पुस्तके वाचत होता असं पण नाही. स्पष्ट तो म्हणतो यानंतर, म्हणजे ज्या वेळेस त्याला हे समजलं की मला प्रभू काहीतरी दाखवणार आहे, पण हे बघण्यासाठी दुसरा वचन जर पाहिलं तर तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल यामध्ये की लागलाच मी आत्म्याने संचरित झालो. लागलाच मी आत्म्याने संचरित झालो. अगोदर तो म्हणतो मी पाहिले, मला दिसले, मी ऐकले, ती वाणी बोलली, पण
परत एकदा तो म्हणतो की मी आत्म्याने संचरित झालो. पुन्हा एकदा म्हणजे ज्या वेळेला योहान हे दृष्टांत पाहण्यासाठी त्याला प्रेरणा मिळाली किंवा त्याला जेव्हा सांगण्यात आलं तर तो ज्या गोष्टी त्याला समजल्या पाहिजे, घडून आल्या पाहिजे, त्या गोष्टी त्याला समजण्यासाठी तो त्याला दृष्टांत समजावून म्हणतो. त्याला आत्म्याची प्रेरणा, आत्म्याने पवित्रात्म्याने भरण्याची गरज असली. लक्षात घ्यायला जे त्याला सांगायचं होतं, जे त्याने पाहिलं, पण त्या पलीकडचं दृश्य ते पाहण्यासाठी त्याला पुन्हा पवित्र आत्म्याने संचलित व्हावं लागलं. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. भविष्यवाद समजण्यासाठी सर्वसाधारण पवित्र आत्म्याची प्रेरणा ही तर लागते, परंतु गहन गोष्टी समजण्यासाठी पवित्र आत्म्याची दुसऱ्या प्रकारची आत्मिक प्रेरणा किंवा आत्मिक दान लागतात की ज्यामुळे आपण ते बघू शकतो आणि ते लिहू शकतो किंवा सांगू शकतो. आणि पहिलं वचन जर सोडून दिलं तर योहानाला दुसऱ्यापासूनच सुरू करायला पाहिजे होतं. त्याने पहिलं वचन सांगायची गरज नव्हती. म्हणजे स्वर्ग उघडलेला पाहिल्यावरही त्याला पवित्र आत्म्याने संचलित होण्याची असली. आपण लक्ष देऊ की नेमकं काय यामध्ये मांडलेलं आहे. लाईट आले का? तर थोडं स्लाइड्स मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आज सकाळी थोडंसं लवण्याचा थोडं तुम्ही असं वळून घ्या, थोडं त्रास होईल ना. तर स्लाइड्स दाखवणार आहे, थोडंसं तुम्हाला दिसायला बरं होईल. माझी आशा आहे तुम्हाला लक्षात आलं असेल. जर तुम्ही पहिलं वचन त्याच्यातून जरा काढून वाचलं तरी तुम्हाला समजेल की जे योहान सांगत आहे ते बरोबर आहे. परंतु पहिल्या वचनामध्येच दुसरं वचन समाविष्ट आहे, ते आपल्याला शिकावं लागेल. आणि पवित्र आत्म्याची प्रेरणा आणि पवित्र आत्म्याने संचरित होणे याच्यामध्ये आपल्याला फरक आहे. तो काय बघतो? वचन 2, मी आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. कोण बसला होता राजासनावर? ताबडतोब विचार अनेकांचा मी ऐकला, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. पण जरा वाचा पुढे आपल्याला समजेल. काही त्याचं वर्णन केलेलं नाही. पहिले राजासन दिसलं आहे. पहिले त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. कधी कधी देव लेखन करताना त्या लेखकांच्या द्वारे मानवाच्या सुपीक डोक्याचा पण फार विचार करतो की मनुष्य जर वाचेल तर तो कसा त्याचा अर्थ लावू शकेल. राजासनाभोवती पाचेसारखे होते. नुसते मेघधनुष्य नव्हते, ते कसे होते? पाचेसारखे होते. म्हणजे त्याच्यात असणारा जो हिरवट रंग आहे किंवा निळसर रंग आहे तो जास्त
ठळक प्रभावीपणे दिसला त्याला. अजून काय पाहिलं त्याने? राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यांवर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. हे नमन करतानाचं चित्र आहे, पण ते अगोदरचे चित्र मी तुम्हाला दाखवेन. या आसनाभोवती अजून किती आसनं आहेत? 24. या 24 आसनांवर आहेत 24 वडील. त्यांच्या डोक्यावर आहेत सोन्याचे मुकुट, वस्त्र आहेत पांढरे शुभ्र. एका गोष्टीची तुम्हाला कल्पना आली असेल की मुकुटाचा उल्लेख जो राजासनावर बसलेला आहे त्याच्या डोक्यावर आहे की नाही याचं काहीच विश्लेषण नाही आपल्याकडे ना. मुकुट कोणाच्या डोक्यावर दिसत आहेत? वडिलांच्या. हे सोन्याचे मुकुट आहेत, वर्णन पण केलेलं आहे. पण जो राजासनावर बसलेला आहे त्याच्या डोक्यावर मुकुट आहे की नाही काहीही सांगितलेलं नाही. राजासनाच्या आतून विजा, वाणी, मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे आहेत. हे एक चित्र आहे, त्या संदर्भात तुम्हाला लक्षात येईल. याच राजासनातून विजा, वाणी, मेघगर्जना निघाल्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. आणि ह्या मशाली काय आहेत? देवाचे 7 आत्मे आहेत. मी अगोदरच सांगितलं की 7 ही संख्या पूर्णतेची आहे. सहावं वचन राजासनापुढे अजून काय आहे? स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता, किंवा काचेसारखा दिसणारा समुद्र होता, किंवा समुद्र काचेसारखा भासला किंवा काचेने बनलेला असावा असा त्याला भास झाला. समुद्र कसा आहे तो? स्फटिकासारखा. तुम्ही स्फटिक पाहिली असतील, पांढरी शुभ्र असतात. कधी कधी खडक फोडताना काही तुम्हाला दातेरी पांढरे दगड दिसतात, त्याला स्फटिक म्हणतात. हे आरपार पारदर्शी असतात. पण समुद्र म्हणजे काय मग नेमका? तर जर तुम्ही प्रकटीकरण वाचलं तर समुद्र म्हणजे मानवजात तारण पावलेली लोक. ते लोक पहिले 7 पत्रे वाचली तर किती भयंकर होती ही माणसे. मंडळीतली कशा कृत्य करणारी होती. परंतु स्वर्गामध्ये जेव्हा ते दिसतात, कसे दिसतात? स्फटिकासारखे, नितळ. कमाल आहे ना. मानवी दृष्टिकोन आणि देवाचा दृष्टिकोन कसा आहे बघा. म्हणून तो शब्द प्रयोग आलाय, काचेचा समुद्र. पण ही काच म्हणजे स्फटिकाने निर्माण केलेली. पुढे राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे
अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिले चित्र बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तिथे काय सांगितलं. आता मी हे टोटल सर्व एकत्र मी तुम्हाला दाखवत आहे की एक राजासन होतं, त्याच्यावर कोणी एक बसलेला होता. तो दिसणार यास्पे व सारदी रत्नासारखा होता. त्याच्या राजासनाभोवती 5 सारखे मेघधनुष्य होते. 24 आसने होती व 24 वडील सोन्याचा मुकुट घालून शुभ्र वस्त्रे परिधान केलेले होते. त्यामधून विजा, वाणी, मेघगर्जना, पेटलेला सात्मशाली आणि मग स्फटिकासारखा काचेचा समुद्र. त्यासोबतच राजासनाच्या मध्यभागी 4 बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी, मग आता मी तुम्हाला हे प्राणी दाखवतो कसे दिसतात. हे 4 प्राणी तुम्ही बघा. अशा प्रकारे त्यांचं वर्णन आपल्याला दिसते. कसे होते? पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोरा किंवा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा. या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे वाचायला मिळतं. हा पहिला प्राणी सिंहासारखा सर्वांगी डोळ्यांनी भरलेला आहे. दुसरं चित्र गोऱ्याचं किंवा बैलाचं सर्वांगी डोळ्यांनी भरलेलं एक कल्पना चित्र आहेत. असावं 6 पंखे प्रत्येकाला आहेत. मनुष्यासारखं त्यालाही 6 पंखे आहेत आणि डोळ्यांनी भरलेलं आहे. गरुड आहे, त्यालाही 6 पंखे आहेत, तोही डोळ्यांनी भरलेला आहे. आता हे प्राणी काय करतात? सिंहाची भाषा वेगळी, गरुडाची वेगळी, बैलाची वेगळी, माणसाची वेगळी, अशी असायला पाहिजे ना. नैसर्गिकरित्या पृथ्वीवर ते बरोबर आहे. पण जेव्हा स्वर्गाचा दृष्टांत आपल्याला येथे दिसतो तेव्हा काय पाहतो आपण की ते सर्वजण एकाच भाषेमध्ये देवाचा गौरव रात्रंदिवस करतात. आणि काय म्हणतात ते तिला? पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभू देव. राजासनावर कोण बसलेला आहे? मग त्याचं उत्तर इथे आहे ना. आणि कोण उत्तर देत आहे? हे 4 प्राणी देत आहे. जो बसलेला तो कोण आहे? पवित्र पवित्र पवित्र. यशाचा 8वा तुम्ही परत 6वा अध्याय. होता, आहे, येणार, एल शदाय, सर्व समर्थ प्रभुदेव. ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत. आता 9वं वचन की जेव्हा ते रात्रंदिवस असं म्हणतात, राजासनावर बसलेला जो युगानुयुग जिवंत आहे, बसलेला सर्वसमर्थ प्रभुदेव, तो कोण आहे? शब्द प्रयोग आलेला आहे, युगानुयुग जिवंत आहे. कारण सर्वसमर्थ प्रभुदेव कधीच मेला नाही, मरू शकत नाही. त्याला कोणी मारू शकत नाही. तो कोणासाठी मरू शकत नाही.
म्हणून हा शब्द प्रयोग आहे युगानुयुग जिवंत. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं जर वाचाल तुम्ही पहिला अध्याय वचन 18, तर काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त? मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? पहिले मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. जेव्हा की चौथ्या अध्यायामध्ये राजासनावर जो बसलेला आहे तो स्वतः काही बोलत नाहीये. तो काय आहे, कोण आहे, हे त्याच्या अवतीभोवती असणारे हे सर्व गट सांगतायत. आणि त्याचा परिणाम काय होतो की ते गाणं नाही आहे, त्याला आपण गौरव स्तवन म्हणजे शब्दांनी केलेलं स्तवन आहे. आणि हे जेव्हा होतं तेव्हा काय म्हटलेलं आहे की जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव सन्मान व उपकार स्तुती करतात तेव्हा तेव्हा, आता जेव्हा जेव्हा तेव्हा तेव्हा, हे 24 वडील राजासनावर जो बसलेला, परत तो शब्द प्रयोग आला. अगोदर पण राजासनावर बसलेला, आता परत तोच शब्द प्रयोग आला. राजासनावर जो बसलेला त्याच्या पाया पडतात. पुन्हा तोच आला शब्द, जो युगानुयुग जिवंत त्याला नमन करतात आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, हे प्रभो आमच्या देवा, गौरव सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार कराव्यास तू योग्य आहेस, कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले. म्हणून चौथा अध्याय स्वर्गाचा जो दृष्टांत आहे, आता प्रामुख्याने कोणाचा तो दृष्टांत आहे? जो राजासनावर बसलेला आहे त्याचा दृष्टांत आहे. अजून प्रभू येशू ख्रिस्ताला सादर केलेलं नाही आहे ते. तो अगोदर प्रगट झाला, त्याने लिहिलेली पत्रे पोहोचवण्यात आली. पण आता पुन्हा एकदा आपल्याला शिकवलं जातं की सर्वसमर्थ देव जो प्रभू तो राजासनावर आहे आणि तो कसा आहे? युगानुयुग जिवंत आहे. आता एक प्रश्न मग आपल्यासमोर येऊ शकतो की 24 आसनं, किंवा हा शब्द प्रयोग तिथे आलेला आहे की 24 आसनं. तर थोडंसं चौथ्या वचनामध्ये आहे तो शब्द आसन. एक खरं पाहिलं तर ते राजासन आहे. ठीक आहे. मराठीमध्ये जरी आसन शब्द आलाय, वचन 4, चौथा अध्याय वचन 4 आसन, त्याऐवजी काय पाहिजे आपल्याला तिथे? राजासन. पाचव्या अध्यायानंतर मी हळूहळू स्पष्ट करेन तुम्हाला, पण ह्याची नोंद घ्या बरोबर. आता प्रश्न असा आहे की येशू ख्रिस्त कुठेच दिसून नाही राहिला अजून, तर कोणत्याच आसनावर नाही तो. मग आपण कसं काय म्हणतो की जेव्हा तो पुनरुत्थित झाला 40 दिवसानंतर स्वर्गे गेला आणि आपल्या आसनावर जाऊन बसला? बरोबर आहे का हे? काय लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये, नवीन करारामध्ये? पाऊल आणि लेखक काय सांगतात? तो कुठे बसला? देवाच्या उजवीकडे जाऊन बसला. त्याच्या आसनावर नाही, देवाच्या उजवीकडे. मग याचा अर्थ काय झाला की वडिलांना अगोदर आसन म्हणजे राजासन दिलं, वडिलांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट दिसतोय, प्रभू येशू ख्रिस्त कुठेच दिसत नाही. आणि पहिल्या अध्यायात जर बघितला त्याच्या डोक्याचं वर्णन केलेलं आहे. पहिला अध्याय वचन 14, त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते.
मुकुटाचा उल्लेखच नाही. डोकं आहे, केस आहे, रंग दाखवत आहे, मुकुट दाखवलेला नाही. जेव्हा की वडील येथे आहेत, त्यांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट दिसत आहे. असं कसं झालंय मग? म्हणून हा जो शब्द आहे ना, मुकुट, मी मागे एकदा सांगितलं तुम्हाला की हा शब्द मुकुट म्हणजे जो प्रभू येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेला आहे तो मुकुट नाही. हा सन्मानाचा हार, विजयाचा हार आहे, अधिकाराचा नाही. अधिकाराचा नाही, राज्याधिकाराचा हा मुकुट नाही, जे वडील मंडळ घालतात. त्यांचा सन्मानाचा आहे तो. राजदरबारी कसा प्रवेश करायचा, कोणती वस्त्र असावी, आणि ती त्यांनी आपले जसे काय मिळवलेले बिल्ले आहेत, मेडल्स आहेत. आणि लेखक ग्रीक रोमी संस्कृतीप्रमाणे थोडा आपल्याला अंदाज देत आहे की त्यांच्या डोक्यावर जो मुकुट, मराठीमध्ये शब्द आलेला आहे, इंग्रजीमध्ये पण क्राऊन आलेला आहे, परंतु तो क्राऊन हा ग्रीक भाषेमध्ये स्टेफानोस, तुम्ही लिहून घ्या हवा तर हा शब्द. स्टेफन तुम्हाला माहीत आहे, स्टेफनोस एवढं करून टाका. स्टेफनोस, स्पर्धेत विजय मिळवणाऱ्यांना मिळणारा सन्मान. मग तो ऑलिव्ह झाडाचा फांद्यांचा असो, सोन्याच्या पाकळ्या विणलेल्या असोत, किंवा छोटेसे मुकुट असोत, जे आपण पाहिलं की ज्या विश्वसुंदरी स्पर्धा होतात त्यांच्या डोक्यावर छोटासा मुकुट असतो. परंतु राण्या जर घालतील, राजे जर घालतील, तर तो मुकुट वेगळा असतो. तो राजेशाही मुकुट आहे. वडिलांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, परंतु तो सन्मानाचा आहे, त्यांनी मिळवलेल्या विजयाचा आहे, त्याचं ते प्रतिनिधित्व करत आहे. आणि म्हणून देवासमोर, त्याच्या राजासनासमोर जेव्हा घोषणा होते, तर हे 24 वडील त्याच्या पहिले पाया पडतात. दुसरी गोष्ट करतात, त्याला नमन करतात, आणि मग मुकुट काढून त्याच्या राजासमनापुढे ठेवून कबूल करतात. हे फार समजण्यासारखी गोष्ट आहे. जर तुम्ही यामध्ये अनेक गोष्टी बघितल्या तर 3-3-3-3 अशा गोष्टी आलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी 3-3 आहेत, काही गोष्टी 4-4 आहेत. तर लेखकाची जी संख्या मालिका आहे, तिचा नंतर आपल्याला कधीतरी आपण विचार करू की हे काय. मी देईन तुम्हाला ते. आणि प्राण्यांबद्दल मग थोडंसं मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की मग प्राणी आहेत तिथे आजूबाजूला, वडील आहेत आजूबाजूला. प्रश्न इथून सुरुवात करायला पाहिजे की हे वडील कोण आहेत? मग 24च का? 24 आसनेच का? 25वा नाही, 23वा नाही, 24च का? काही जण म्हणतात की ते 12 जुन्या कराराचे 12 वंश, त्यांचे प्रतिनिधी, आणि नवीन कराराचे 12 प्रेषित, यांचे प्रतिनिधी, असे 24 प्रतिनिधी म्हणून देवासमोर जुना आणि नवा करार या त्यातील संत किंवा निवडलेले लोक, तारण पावलेले किंवा त्याचे दास, यांची ती संख्या असून त्यांची देवाच्या राजासनासमोर उपस्थिती दिवस रात्र आहे. जरी ते पृथ्वीवर काही मेले, काही जिवंत आहेत आणि काही अजून जन्माला आलेले नाहीत, तरी प्रातिनिधिक स्वरूपात ते त्या राजासनासमोर देवाला पाहतात आणि त्याची स्तुती प्रशंसा करतात. 24 आसनं, जुना करार नवा कराराचा जरा संदर्भ घेतला आपण तर तो एक अर्थ आहे.
काही वेळेला वेगळा त्याचा अर्थ आहे, तो मी तुम्हाला पुढच्या वेळेला देईन. परंतु काही वेळेला हे जे अर्थविवरण आहेत ना, हे जरा त्रासदायक पण आहे, विसरू नका. म्हणून 24 ही संख्या वडिलांची, दुसरं असं त्याबद्दल म्हणतात, हे सराफिम, देवदूतांमध्ये करूब आणि सराफ असे दोन अजून महाशक्तिशाली देवाच्या अतिसन्निध राहणारे दोन गट आहेत देवदूतांचे. याशिवाय मग हे वडील जे आहेत, कारण जुना कराराचा काळ संपला मान्य, नवीन कराराचा तर अजून चालूच आहे, तर मग हे 24 कसं काय एकत्र आले? अब्रामाचे 12 संतती, कुलाधिपती, त्यांच्या संततीची संतती उपलब्ध आहे, आज हयात आहे. परत कुलाधिपती तर वारले, 12 प्रेषितही वारले. मग देवाच्या समोर ते जर गृहीत धरलं की 12 कुलाधिपती आणि 12 शिष्य, तर मग बाकीच्यांचं काय झालं? मग तिथे अब्राहम नाही, इसाक नाही, याकोब पण नाही. तर देव काय म्हणतो? मी कोणाचा देव आहे? अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव आहे. अजून 3 खुर्च्या कोणाला मिळाला पाहिजे? या तिघांना पण मिळाला पाहिजे. आदाम नाही तिथे, आदाम असायला पाहिजे. सदेह घेतला गेलेला हनोक असायला पाहिजे. सर्वात मोठा नेता मोशे असायला पाहिजे. हे कोणीच दिसत नाही. येशू ख्रिस्त दिसत नाही 4थ्या अध्यायामध्ये. कमाल आहे ना? म्हणून गुज गोष्टी किंवा पवित्र शास्त्रातील गूढ सत्य ही नीट लक्षात घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. अध्यायाने जायचं. कारण याच्यामधला आता पुढे जेव्हा मी येईन, कारण 4 अध्याय ते 19 अध्याय एकच गट आहे, त्यामुळे पुढच्या याच्यामध्ये आपण 19 अध्याय संपून 20व्यामध्ये जाणार. फार सरळ आहे ते, परंतु त्याची गुंतागुंत पण फार मोठी आहे. आणि आश्चर्य वाटतं बऱ्याचदा 4था अध्याय कोणी घेत नाही. मोठे मोठे लोक डायरेक्ट 5व्यावर उडी मारतात. आणि 4था अध्याय विचारला त्यांना की हा राजासनावर बसलेला जो आहे येशू ख्रिस्त, त्याने कुठे बसवलं? वडील बसवले, जुन्या कराराचे पण नवीन कराराचे पण. येशू कुठे गेला? फक्त सरळ 5व्या अध्यायामध्ये उडी मारतात. आणि मग तिथून ते गुंडाळी वगैरे वगैरे आपण येणारच आहोत त्याच्यावर. परंतु तिथून जो त्यांचा क्रम सुरू होतो, तर तो मग आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जातो. प्रथम हे समजणं गरजेचं आहे, 7 समया देवाचा आत्मा तो तेथे आहे. लक्षात येत आहे का? राजासनावर बसलेला हजर आहे. येशू ख्रिस्त दिसत नाही. वडील मंडळ दिसतं, काचेचा समुद्र म्हणजे विश्वासणारे दिसतात, येशू ख्रिस्त दिसत नाही. चमत्कारिक आहे. हे जे 4 प्राणी आहेत, असं म्हणतात की सिंह हा यहूदाचा झेंडा होता आणि पूर्वेला तो वस्ती करत होता. म्हणजे कुठल्या देवाचं जे जो मंडप होता किंवा मंदिर जे बांधण्यात आलं, त्या 4 दिशांना 3 वंशांना वसवण्यात आलं. आणि त्या वंशाचा जो प्रमुख, ह्याचं नाव घेऊन या गटांना देवाने प्रगटीकरणामध्ये दाखवलं, असं काही लोकांचं म्हणणं आहे. यहूदाचा झेंडा आहे, त्याच्यासोबतचे 2 वंश, बैल किंवा गोरा. एफ्राईमाचा झेंडा आहे, पश्चिमेला त्याची वस्ती. मनुष्य किंवा गोरा, मनुष्य म्हणजे प्रेम. आणि रुबेनाचा तो झेंडा दक्षिणेस होता आणि त्याच्यासोबत 2 वंश. गरुड म्हणजे ज्ञान, म्हणजे दान वंशाचा झेंडा आणि त्याच्यासोबत असणारे 2. अशा 12 वंशांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा जो उहापोह केला गेलेला आहे,
तो प्राण्यांच्या स्वरूपात आलेला आहे. आता मला हे विचारायचं आहे की हा नकाशा बघा कशा प्रकारे वस्ती केलेली होती. हा यहूदा आहे, हा दान आहे, उत्तरेकडे एफ्राईम आहे आणि नंतर रुबेन आहे. यहूदाची दिशा पूर्व दिशा, इथून हे मंदिर आहे मध्ये, त्याच्या भोवती ही रचना आहे. यामध्ये देवाचं मंदिर होतं. म्हणून जेव्हा राजासन दाखवण्यात आलं तर देव योहानाच्या द्वारे काय म्हणतो की पृथ्वीवरील मंदिर सुद्धा तेथे मी वस्ती करत होतो, म्हणून मी माझ्या वंशांना नेमल्याप्रमाणे स्थापित केलं. त्याच प्रकारे स्वर्गामध्ये त्यांचं प्रतिनिधी म्हणून आपल्याला हे 4 प्राणी दिसतात असं काही विद्वान मानतात. मग आता जर तसं गृहीत धरलं तर मग 24 आणि 12 36 होतात. जर 12 जुन्या कराराचे वंशज धरले आणि 12 नवीन कराराचे प्रेषित धरले तर मग हे 4 प्राणी हे 12 वंशाचे प्रतीक मानले तर 36 होतात. म्हणून हा जो गुंता संख्येचा आहे हा समजणं फार गरजेचं आहे. ते त्याला नमन करतानाचं मी चित्र तुम्हाला दाखवलं होतं. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला मागे नेऊ इच्छितो की मला हे सांगायचं सकाळी आज की आपण हे बघत असताना आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे की ही चित्राची प्रतिकात्मक भाषा आहे ती समजताना काही वेळेला काही शब्दांचा अर्थ आपल्याला लागत नाही. काही वेळेला काही अंदाजाने, इतिहास पाहून, काही ज्ञानाने आपण ते करू शकतो. परंतु 3रा अध्याय आणि 5वा अध्याय डायरेक्ट सरळ उडी मारताना फार मोठा धोका आपण पत्करतो. तो आपण पत्करू नये. 4थ्या अध्यायाला घेतल्याशिवाय कधीच 5व्या अध्यायामध्ये जाऊ नये. आणि त्याचं प्रमुख कारण हे आहे की कदाचित जे बोलतात किंवा सांगतात, शिकवतात त्यांना हा अर्थ लागत नाही की स्वर्ग दिसतो, राजासन दिसतं, त्याच्यावर कोण बसलाय माहीतच नाही, येशू दिसत नाही, समय आहे चला समजून जातं की इथं पवित्र आत्मा आहे. मग गडबड काय आहे मग याच्यामध्ये असं. मग त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याला जोडल्यानंतरच आपण 5 पासून 19 पर्यंत जातो. दानिएलाच्या ग्रंथामध्ये तसंच आहे. 1ला अध्याय आणि 8वा अध्याय 4था अध्याय सोडून देतात, 5वाच अध्याय घेतात आणि सरळ मग शेवटाला जातात 12व्या अध्यायाला. तर पवित्र शास्त्र असं करता येत नाही. पुस्तक भविष्यवादाचं अखंड घ्यावं लागेल. आपल्याला निवडक घेता येणार नाही. जसं मत्तयाचं शुभवर्तमान 24वा अध्याय किंवा 13वा अध्याय, 7 त्याने दाखले दिले देवाच्या राज्याचे, किंवा मग इकडे 7 गोष्टी त्याने 24व्या अध्यायामध्ये सांगितल्या. मग आपण फक्त तेवढंच घेणार का? आपण तेवढं नाही घेणार. पूर्ण मत्तयाचं पुस्तक तुम्हाला घ्यावं लागेल. आणि मत्तय जे संदर्भ देतो कोठून देत आहे. तुम्ही जर परत एकदा तुमच्या 4थ्या अध्यायाकडे 1-2 मिनिटं बघा, मी तुम्हाला काही गोष्टी परत दाखवतो. जर बायबल आहे तर जरा बघा. वचन 1, ओळ 4, माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या, अवतरण चिन्ह आलं. परत वर ये, खालची ओळ, अवतरण चिन्ह आलं बरोबर, खालची ओळ. ज्या गोष्टी अवतरण चिन्ह घडून आल्या पाहिजेत, अवतरण चिन्ह खाली 2ऱ्या वचनामध्ये
त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता, अवतरण चिन्ह. तिसरं वचन, तिसरी ओळ, राजासना सभोवती पाचेसारखे मेघधनुष्य होते, अवतरण चिन्ह. है ना, तुम्ही जसं जसं जाल अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह येत जातात. आपण काय शिकलो? अवतरण चिन्ह म्हणजे काय? कुठून आलेले हे शब्द आहेत, कुठून आलेले संदर्भ आहेत? जुन्या करारातले, है ना. हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे देवाचं ते सामर्थ्य, देवाचं ज्ञान, देवाची बुद्धिमत्ता, देवाचा नेत्र कटाक्ष, हे सर्व दाखवत असताना त्या राजासनाकडे अजून एक गोष्ट आहे आणि ती मी तुम्हाला दाखवली. ती काय आहे? मेघ धनुष्य. मेघधनुष्य कशाचं चिन्ह आहे? देवाच्या मानवाशी केलेल्या कराराचं चिन्ह आहे. त्याचा अर्थ काय? देव सर्वशक्तिमान आहे, देव सर्वज्ञानी आहे, देव सर्वव्यापी आहे, तरी देव कसा आहे? सहनशील, आपला शब्द पाळणारा, आपला करार पूर्ण करणारा तो देव आहे. आणि त्या करारामुळे मनुष्यजात वाचली. तशी पुढे माझ्या पुत्रावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचा बचाव होईल, कारण मी तसा करार युगानुयुगासाठी केलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. फक्त फरक काय आहे या मेघधनुष्यामध्ये? तुम्हाला पाचूसारखा हा आहे, हा नैसर्गिक नाही. आता याच्यामध्ये थोडी हिरवट निळसर जास्त छटा आहे. आणि हिरवा रंग कशाचा आहे? उन्हाळ्यानंतर सुकून गेलेल्या गवताला पावसाळा हिरवगार करायला येतो, तसा आहे. पुनरुत्थान, पुनरुज्जीवन, नवजीवन, याचा तो अर्थ आहे. मी एकदा या प्रकारे विध्वंस केला, नाश केला, तरी मी दुसऱ्या बाजूला जीवन देणारा, पुन्हा जीवन देणारा, पुनर्जीवन देणारा देव आहे. तो करार मी ख्रिस्ताद्वारे केला असल्यामुळे मी मोडू शकत नाही, असं त्याचा अर्थ आहे. आणि याला जेव्हा हे प्राणी समजतात की अरे आपला हा जो राजासनावर बसलेला हा असा देव आहे, तर ते त्याचं स्तवन करतात, त्याचं गुणगान गातात, त्याला धन्यवाद देतात आणि ते मान्य करतात. जसा शेवट आहे, तू सर्व काय निर्माण केले, ते देवाचा निर्मितीचा अधिकार, देव निर्माण करता आहे हे मान्य करतात. ते म्हणतात तुझ्या इच्छेने ते झाले. देवाची इच्छा त्याच्या स्वाधीन आहे. त्याला मराठीमध्ये एक वेगळा चांगला शब्द आहे, स्वयंभू, स्वतःच्या इच्छेचा धनी. त्याची इच्छा कोणी कधीही बदलू शकत नाही. जो आपल्या इच्छेचा धनी तो प्रभू तुझ्या इच्छेने झालेला आहे. माणसाने पाप केलं म्हणून नाही, सैतानाने शहाणपणा केला म्हणून नाही, दुष्टता आली म्हणून नाही. हे देवा, हे सर्व जे तू निर्माण केलं, जे चांगलं आहे असं तू म्हणाला होता, तुझ्या इच्छेने ते झालं. त्याच प्रकारे हा कराराचा मेघधनुष्याचा धडा आपल्याला काय सांगतो की अशा वेळी देव जरी पृथ्वीचा नाश अग्निगंधकाच्या वर्षावाने करणार असेल, तरी त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या नवनिर्मितीला आशा आहे. कारण ही सुद्धा निर्मिती म्हणजे मंडळी किंवा विश्वासणाऱ्यांचा समूह त्याच्याच इच्छेने अस्तित्वात आला. कोणी मंडळी स्थापन केली नाही, कोणी तारण दिलं नाही, कोणी माणसाने देवाजवळ कोणाला कधी आणलं नाही. हे सर्व करणारा कोण? हा जो राजासनावर बसलेला आहे तो.
आणि म्हणून तो पवित्र पवित्र जो होता, जो आहे, जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभुदेव. कमाल आहे. आणि पुष्कळदा मला म्हणजे वाईट वाटतं सांगायला की मी पण बरंच ऐकतो, कधी कधी तर निराश होऊन जातो की देवाचा मान सन्मान न देता केवळ कोकरा, केवळ गुंडाळी, केवळ तो उघडतो आणि त्याला मग येशू ख्रिस्त म्हणायचं आणि मग दाखवायचं आणि मग कसा मारण्यात आला, कसं काय झालं. 4थ्या अध्यायाचा शेवट कशाने झालेला आहे? पुढे पण जे आहे ते कसं आहे? त्याच्याच इच्छेने, त्यानेच निर्माण केलं. मग तुम्ही म्हणाल एवढा भयंकर दंड? हो, कारण तेवढं भयंकर काय आहे? पाप आहे. म्हणून मनुष्य असं समजून चालत आहे चालून जाईल, धकून जाईल. असं नाही. या पीडा, हे त्रास, ह्या भयंकर गोष्टी मानवाची पराकोटीला पोहोचलेली दुष्टता दाखवते. आणि तरी तुम्ही वाचा, मागे पण मी सांगितलं, तरी लोक पश्चाताप करीत नाहीत. हा गैरसमज दूर करा. पाळक सुवार्तिकांनो, देवाच्या दासांनो, हा गैरसमज दूर करा की मनुष्यावर पीडा आली, मनुष्याला दुःख आलं, त्रास झाला आणि मग तो पश्चाताप करील. नाही. मनुष्य पश्चाताप पहिले शुद्धीवर येतो मग करतो. आणि जे बेशुद्ध आहेत ते पश्चाताप करू शकत नाहीत. काल आपण सायंकाळी ऐकलं उधळ्या पुत्राची गोष्ट. तो काय म्हटलं? तो शुद्धीवर आला. पाप करणारा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत पश्चाताप कसा करेल? आणि तुम्ही मी कोण आहोत त्याला वाचवणार आहे? बिलकुल या आध्यात्मिक तत्वाला, सिद्धांताला मारून मुटकून बळीचा बकरा बनवू नका. कोणी तारण पावत नाही, कोणी स्वीकारत नाही, कोणी पश्चाताप करत नाही, तर दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. तुमची ती जबाबदारी नाही ना. तुमची जबाबदारी ही आहे, त्याचं लक्ष लावा, ओढा त्याचं लक्ष तिकडे, दाखवा त्याला हा कोण आहे, राजासनावर बसलेला. तो सांगेल येशू ही माझी निर्मिती आहे. तो त्याचं प्रगटीकरण एवढं अद्भुत आहे, पराक्रमी आहे, तर माझं काय असेल विचार करा. लेखकाला शब्दच सुचले नाही त्याचं वर्णन करायला. त्याने 2च शब्दात वर्णन केले या देवाचं. तो दिसण्यात कसा? वचन 3, यास्फे आणि सारदी. त्याला शब्दच सुचले नाही की याचं वर्णन कसं करू मी. आपण म्हणतो देवा तू किती चांगला आहे, तू हारो हारो हाय, खूप म्हणतो ना आपण. पण कधी कधी हे पण लक्षात घ्या की आपलं तोंड वाचून आपण राहतो की या पलीकडे पण माझा देव आहे ना. मी काय वर्णन करू त्याचं, कसं सांगू मी हा कोण. योहानाला कदाचित सोन्यानं आणि मौल्यवान पाषाणांचा परिचय चांगला असावा. त्याच्या डोक्यात एकच आला, तो रंग जो पाहिला यास्फे. यास्फे म्हणजे शुभ्रवर्णी. हा खडा शुभ्रवर्णी आहे. आणि याजकांच्या 12 खड्यांमध्ये पहिला खडा तो आहे यास्फे. याजकाचे 12 वंशाचे 12 खडे आहेत, त्याच्यापैकी पहिला खडा हा शुभ्रवर्णी आहे, तो आहे यास्फे. आणि दुसरा खडा त्याने पाहिला तो आहे सारदी. सारदी किंवा सारदीय हा खडा याजकाच्या उरपटावरच्या 12 मौल्यवान खड्यांपैकी 12वा म्हणजे शेवटला आहे. यास्पे जर पहिला, सारदी हा 12वा आहे. योहान काय म्हणत आहे मग? हे राजासनावर बसलेल्या सर्व समर्थ प्रभू देवा, तू कोण आहेस? तू यास्पे आहेस, तू सारदी आहेस. अर्थ एक छोटासा असा, तू आमचा
देव आहेस, 12 वंशाचा, पहिल्याचा पण आणि शेवटल्याचा. कारण प्रारंभ आणि शेवट कोण आहे? तू आहे, असं त्याचा अर्थ आहे. का अल्फा ओमेगा त्याने पहिलं वापरलं, आता त्याचं डोकंच काम करेना, हा इतका अद्भुत दिसतोय. मग त्याला पवित्र आत्म्याने बुद्धी दिली. हा जो आहे याचं वर्णन असं करशील तर तू एकाच वेळेला 2 गोष्टी सांगशील. एक, 12 गोत्र, त्यांच्यामध्ये असणारा हा परमेश्वर, त्यांचा आरंभही आणि शेवटही तो. आणि तसा या सृष्टीच्या निर्मितीत अल्फा अँड ओमेगा कोण आहे? तोच. कारण किती प्रकारचे मौल्यवान पाषाण आहेत? 12. कमालीची ही चित्रभाषा आहे. मी पुढच्या वेळेस तुम्हाला ते दाखवेन. आहे माझ्याकडे चित्र, पण मी तुम्हाला दाखवेन ते. 5व्या अध्यायापासून थोडंसं अजून कठीण होत जातं, पण आज सकाळी येथेच थांबणार आहोत आपण की 4थ्या अध्यायामध्ये राजासनावर बसलेला त्याचं विवरण येथे आहे. म्हणून आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी थोड्या कमी महत्त्वाच्या आहेत. 24 वडील, प्राणी, रंग, वर्ण आणि मेघधनुष्य हे दुय्यम आहे. कशा संदर्भात लेखक बोलत आहे? फक्त जो राजासनावर बसलेला आहे तो. आणि तो कोण? सर्व समर्थ प्रभुदेव. आणि कोण? जो युगानुयुग जिवंत आहे. का? कारण तो कधीही मेला नाही आणि त्याला कधी कोणी मारलं नाही, मारू शकत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिल्यावर तो म्हणतो, मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. हा फरक आहे. म्हणून हे प्रगटीकरणाचं पुस्तक क्लिष्ट काय आहे? फार ते इकडे तिकडे पळवतं आपल्याला. कधी इकडे पहा, कधी तिकडे पहा. असं सरळ सरळ गेलंय तर चांगलं वाचन आहे, परंतु अर्थ एवढा लागत नाही. म्हणून थोडं ज्याला जमतं त्याने प्रयत्न करा. याच्यावरची पुस्तकं आहेत. टीम लहायचं पुस्तक चांगलं आहे, पण सांभाळा. टीम लहाय काही ठिकाणी सिद्धांतामध्ये चुकला आहे, म्हणून सांभाळा. तसंच काही बायबल्स आहे. डेक बायबल आहे, आम्ही अनेक जण वापरतो डेक बायबल, पण ह्याचा जो लेखक आहे निर्माता डेक बायबलचा, तो पण चुकलेला आहे त्याच्या सिद्धांतामध्ये. आणि तो फेथ या चळवळीचा आधार आहे आणि आपण ती चळवळ मानत नाही. वर्ड ऑफ फेथ असा शब्द तुम्ही ऐकला असेल. आणि पुष्कळ जण आपल्याकडे जे येतात ते त्या पाखंडी मतवादाचे शिक्षक आहेत, प्रचारक आहेत. आपल्याला काही माहीत नाही आणि काही उगाच डोक्याला ताण करून घेण्याची गरज पण नाही. काही वेळेला अज्ञान पण चांगलं आहे, ते बरोबर आहे. काही तुम्हाला चिंता करायचं नाही. एवढंच लक्षात ठेवायचं की नाही समजत त्याच्या मागे धावायचं नाही. देवाला आपली मर्यादा समजते. परंतु 30, 40, 50 वर्ष झाल्यावर जर आपण काही करू शकलो आणि जर आपल्याला काही सत्य समजू शकली तर फार बरं होईल ना. आणि म्हणून हे पुस्तक या प्रकारे आपल्याला दाखवतं. आणि पुढच्या वेळी जेव्हा आपण येऊ तर आपण इथून सुरुवात करणार की गुंडाळवीवरचे जे शिक्के आहेत त्याबद्दल आपण बघणार. आणि मग त्याला ती जी रचना आहे 1, 2, 3, 4, 5, 6 नंतर मध्ये मध्यांतर, काही अध्याय गेल्यावर मग 7वा येतो, मग परत पुढचा 1, 2, 3, 4, 5, 6 अशा गोष्टी घडतात. मध्यांतर आहे, काही अध्याय येतात, नंतर पुढे 7वा शिक्का किंवा 7वी वाटी येते, मग परत 1, 2, 3, 4, 5, 6 पिढ्या येतात आणि मग परत मध्यांतर होतं आणि 7वी पिढा येते. तर थोडंसं लक्ष द्यावं लागेल आपल्याला की ह्याची रचना जी आहे ती जर नीट केली नाही तर आपल्याला कठीण जाईल. म्हणून शिक्के फोडणे आणि तेथून ख्रिस्त काय करायला जाईल, त्याची क्षमता, त्याचा विजय, त्याचा न्याय याचं वर्णन लेखक करतो. पण काही वेळेला एक छोटासा मुद्दा की काही लोक असं म्हणतात की मंडळी या जगात नसेल. 4थ्या अध्यायापासून मंडळी या जगात नसेल. त्याला प्री मिलेनियम किंवा 1000 वर्ष अगोदरचा सिद्धांत मानणाऱ्या मंडळ्या, ज्यापैकी आपण पण आहोत.
पण खात्रीने सांगता येत नाही, कारण काळाचा धनी परमेश्वर आहे. तो अगोदरही शेवट करेल, नंतरही करेल, आपल्याला काय माहीत नाही. पण सिद्धांताला धरून चालणं गरजेचं आहे. पण ते स्पष्ट करण्यासाठी हे 16 अध्याय आहेत. नुसतं 16 अध्याय घ्यायचं नाहीत. 4था अध्याय समजत नाही तोपर्यंत पुढचं समजणार नाही. म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण जाऊ. मी आजच्या नोंदी तुम्हाला दिलेल्या आहेत, व्हॉट्सअपवर टाकल्या आहेत. ज्याला ज्याला हव्यात त्यांनी त्या घ्या, नोंदी घ्या आणि पुढे जा. आपण यावेळेस थांबू. तुम्ही यावेळेस सहकार्य केलं म्हणून आम्हाला सर्वांचे आभार मानतो. आणि जर कोणाला अधिक माहिती हवी असेल तर कळवा. रेव्हरंट अनुप वळवे आहेत, सेक्रेटरी श्री प्रेमानंद लवणे सर आहेत, किंवा राजा सर आहेत. तुम्ही कोणालाही कळवा. आणि मला असं वाटतं, जर तुम्हाला असं वाटत असेल की अशा भविष्यवादात्मक अध्ययनाला आपण केलं पाहिजे, पुढे मागे सुट्ट्या आहेत, आपल्याला जमेल तर आपण काहीतरी प्रयत्न करू. थोडंसं थंड असायला पाहिजे, एवढंच आहे. सकाळचं किंवा सायंकाळचं निवांतपणे, कारण एका तासामध्ये होणार नाही. आपल्याला काही वेळ संगती द्यावा लागेल. तर आपण विचार करा, प्रार्थना करा आणि देवाला धन्यवाद द्या. या आपण यावेळेस प्रार्थना करू. धन्यवाद सर. आजच्या सकाळसाठी मी प्रभूला खरोखर धन्यवाद देतो. प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायामधून आम्ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुंदर एक्सप्लेशन, स्पष्टीकरण आम्ही ऐकलेलं आहे. आणि म्हणून आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पाळक साहेब यांचे आम्ही खरोखर आभार मानतो की त्यांनी अगदी अंतःकरणापासून आपल्यापर्यंत देवाचं वचन पोहोचवलेलं आहे. आणि म्हणून उपस्थित जे ऑनलाईन आहे त्यांचे सर्वांचे देखील आम्ही एसी चर्चच्या वतीने आभार मानतो. उपस्थित इथे बसलेले जे आमचे लीडर आहे त्यांचे देखील आम्ही एसी चर्चच्या वतीने आभार मानतो. सूचना आहे, संध्याकाळी 6 ते 6:30 वाजता पुन्हा प्रार्थना मनन असणार आहे. आणि म्हणून आपणा सर्वांना या मननासाठी प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत. या सर्व गोष्टीसाठी मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड सुनील लोंढे पाळकसाहेब पुढे येतील, प्रार्थना करतील आणि मग आपण प्रभूची प्रार्थना म्हणणार आहोत आणि आशीर्वाद घेऊन आपण समाप्त करणार आहोत. प्रार्थना करू. आमच्या गौरवशाली देव बापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की देव बापा खरंच आज आम्हाला ज्या वचनाची गरज आहे या काळामध्ये ते तू आम्हाला पुरवत आहेस. सन्माननीय ग्लॅडविन पाळक साहेब, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांच्यासाठी तुला आम्ही गौरव देतो प्रभू, कारण की तू त्यांना आमच्या या सगळ्या अभ्यासासाठी प्रभू तू त्यांना सहाय्य केलंस. तुझी कृपा दया पुरवली. सर्व प्रकारचं सर्व तयारी करण्यासाठी लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन केलंस. आणि देवबापा हे अतिशय असं घन असं हे गूढ तू आम्हापर्यंत पोहोचण्यासाठी देवा तू त्यांना सहाय्य केलं, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रत्येक वेळेस देवबापा तू त्यांच्याद्वारे तू आम्हाला जे गूढ रहस्य आहे ते सर्व उलगडण्यासाठी आणि आम्हाला ते रहस्य प्रगट करण्यासाठी देवबापा तू त्यांना सहाय्य पुरवतोस, त्याबद्दल तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. त्यांच्याबद्दल आम्ही हीच प्रार्थना करतो की देवबापा तू त्यांना वेळोवेळी आरोग्य दे आणि त्यांच्याद्वारे देवबापा आम्हा सर्व मंडळीचे, आमच्या सर्व सेवकांची आणि तुझ्या सर्व ऑनलाईन पाहणारे सर्व जे प्रियजन आहे त्या सर्वांचे प्रभू तू आध्यात्मिक वाढ तू कर. आम्हाला तुझ्या वचनामध्ये मजबूत कर आणि प्रतिदिवशी प्रभू जो काय मानना तू आम्हाला देतोस त्यामध्ये आम्हाला तू परिपक्व करत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एकदा दे बापा आजच्या सुंदर वचनाबद्दल, प्रकटीकरणाच्या या सर्व अध्ययनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. पुढे देखील येणाऱ्या दिवसामध्ये देवा तू आमचं सहाय्य कर. जे आमची मंडळी जे आजारी आहेत, दुःखित आहेत, कष्टी आहेत देवबापा त्या सर्वांना तू जाणतोस. प्रत्येकाची गरज ज्याच्या त्याच्या गरजेनुसार देवबापा तू पूर्ण कर. त्यांना तुझा आशीर्वाद दे आणि सर्वांचं तू सहाय्य कर प्रभू. इतकंच नव्हे
जे ऑनलाईन पाहत आहेत दे बाबा तुझे प्रिय लेकरं, त्यांनासुद्धा तुझा मोठा आशीर्वाद दे आणि प्रतिदिवशी दे बाबा तुझ्या वचनामध्ये आम्ही पुढं वाढत जावं आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्याद्वारे तुझं गौरव हवं असं तू दयानिकपणे हो दे. पुन्हा येणाऱ्या सप्ताहामध्ये जे काही कार्यक्रम होतील ते सर्व कार्यक्रम तू आशीर्वादित कर. तसंच येणारे जे काय गुड फ्रायडे आहे, ईस्टर आहे आणि इतर झावळ्याचं रविवार आहे, तसंच प्रभू जे येणारे सर्व बाप्तिस्माचं कार्यक्रम आहेत हे सर्व प्रभू तू जाणतोस आणि ते सर्व कार्यक्रम प्रभू येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्या मंडळीतले सर्व तू आशीर्वादित कर. तुझ्या दासांना तू तुझी कृपा पुरव आणि या सर्व कार्यक्रमाच्याद्वारे दे बापा तुझं गौरव होऊ दे अशी आमची प्रार्थना आहे दे बापा. पुन्हा एकदा दे बापाच्या सुंदर वचनाबद्दल अध्ययनाबद्दल आम्ही तुला मान सन्मान गौरव देतो आणि आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या स्वाधीन होतो. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे, जसे आम्ही आमच्यावर ऋणम्यास सोडितो तसे तो आमच्यावर ऋणम्यास सोड आणि आम्हाला स्पर्शात आणू नको, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता आपला प्रवेश कुस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची गोड संगती येथे जमलेल्या सर्व देवाच्या प्रिय दासांबरोबर, तसंच आमच्या या मंडळीबरोबर, तसंच SM ट्रस्ट आणि SMच्या सर्व मंडळांबरोबर, इतकंच नव्हे परंतु जे ऑनलाईन आमचं सर्व प्रियजन आहेत प्रभू कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत त्या सर्व प्रियजनांबरोबर प्रभू येशू ख्रिस्ता तुझं येणं होईपर्यंत आता आणि सदा सर्व आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.